टू माय चॅनल टिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर इथे मी किचन सगळं क्लीन केलेलं आहे आणि आमचं जेवण पण झालेलं आहे। माझं सकाळचं रुटीन तुम्ही बघितलंच असेल तसं रुटीन गरम पाणी पिण्यापासून एक्सरसाइज, स्वयंपाक, मुलांना जेवण, नंतर आम्ही जेवण वगैरे, घरातलं आवरणं, झाडणं, झुडणं सगळं झालेलं आहे। आणि मस्त आज मेथीची भाजी, ज्वारीच्या भाकरी केलेल्या माझ्यासाठी आणि वैभव आणि विहानसाठी मस्त पोळ्या केलेल्या। तर तेच मस्त ज्वारीच्या भाकरी आज खाल्ल्या याच्यासोबत, मेथीच्या भाजीसोबत इतके छान लागल्या। तर आज मस्त संध्याकाळी मला चिवची भाजी काल आणलेली, तुम्हाला भाजी मार्केटमधून तुम्हाला दाखवल्या मी भाज्या। तर त्याच्यातली चिवची भाजी आम्ही म्हणजे इकडे चिवची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर आज मस्त ती चिवची भाजीची मुटकुळे आणि थालीपीठ पण तुम्हाला करून दाखवणार आहे। तर ते संध्याकाळी भाजी पण करतात, पण म्हटलं मुटकुळे करून ठेवले की फ्रीजमध्ये राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला फ्राय करून खाता येतात। तर म्हटलं आज मुटकुळे करू त्याचे आणि 2-3 थालीपीठ पण करेल। तर संध्याकाळचा तोच प्लॅन आहे आणि बाकीचं मग खिचडी वगैरे काहीतरी असेल। तर तेच तसा प्लॅन आहे। आणि आता थोड्या वेळाने मी चिवची भाजी निवडायला पण गेलं आणि कशी निवडते ते सुद्धा तुम्हाला दाखवेल। आणि आता मस्त फ्रीजमध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि मस्त लिंबू सरबत करणार आहे आता थोड्या वेळाने। तर तेच इतक्यात आवरलं वगैरे सगळं झालं आणि म्हटलं चला आता ब्लॉगिंगला सुरुवात करू। आणि किचन पण पुन्हा क्लीन करून घेतलेलं आहे, भाज्या निवडल्या, फ्रीजमध्ये दिल्या ठेवून, पालक आणि मेथी करून टाकली, पालक करेन नंतर पालक डाळ वगैरे। तर तेच आणि आता थोड्या वेळाने चिवची भाजी काढून तुम्हाला निवडून दाखवते। त्याच्या आधी मस्त आता थंड पाणी इतक्यात जस्ट ठेवलेलं आहे मी, तर मस्त लिंबू सरबत करणार छानपैकी। तर चला बोल। तर इथे मस्त मी आता लिंबू सरबत करणार आहे। तर त्याच्यासाठी एकदम थंड पाणी करून घेतलं, एकदम मस्त चिल्ड वॉटर। तर एका याच्यात टाकणार, तर 2च ग्लास बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार लिंबू आणि साखर टाकून घेते, म्हणजे कसं एकदम पटकन विरघळून जाईल साखर। तर इथे मी 3 स्पून साखर टाकली, 3 चम्मच। आता मस्त फ्रेश असे 2 लिंबू घेतलेले आहेत आणि मस्त आता करते। आणि छान असतं उन्हाळ्यामध्ये पिलेलं, तर म्हटलं चला आता पिऊ, कारण आता उन्हाळ्यामध्ये कसं काही ना खूप त्रास होतो वगैरे, तर त्याच्यासाठी लिंबू पाणी बेस्ट असतं। तर आता याच्यात मी 2 लिंबू एकदम असे पिळून टाकते, एकदम छान पिळलं जातं याच्यामध्ये, बघू शकता काहीच नाही त्याच्यामध्ये राहिलं। कापून घेते, मला खूप आवडतं लिंबू सरबत।
तर इथं मस्त आता बसली आहे आणि मस्त माझं लिंबू सरबत एन्जॉय करते. इतकं छान झालं आहे, इतकं फ्रेश, खूप छान लागतं. आणि मला लिंबू सरबत खूप आवडतं. दुसरं याच्यापेक्षा कोल्ड्रिंक्सपेक्षा समजा कोकोकोला झालं, थम्सअप झालं, त्याच्यापेक्षा हे असं लिंबू सरबत वगैरे खूप आवडतं. तर इतकं छान दिसतंय, बघू शकता. आणि मस्त सजवलं पण आहे मी, लिंबाची फोड लावून त्याच्यात लिंबू आहे आणि खूप छान दिसतंय. तर चला आता एन्जॉय करते आणि नंतर मी ती भाजी निवडून दाखवणार तुम्हाला, ती चिवची भाजी. चला. तर हे वैभवला दिलेलं मी ड्रिंक याचं लिंबू सरबत, तर त्यांनी मस्त याचं असं हे बनवलेलं आहे, मोजिटो बनवलेलं आहे, ब्ल्यू मोजिटो. तर हे पण किती छान दिसते, बघू शकता एकदम. तर हे पण आता मी टेस्ट करून बघते कसं झालं. एकदम डिफरंट चव आहे, जसं हॉटेलमध्ये आपण मोजिटो वगैरे पितो ना त्याच पद्धतीचं लागतं एकदम. इतकं छान लागतं हे पण. तर असं ब्ल्यू मोजिटो तयार झालं आहे. आणि हे पण तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि रेसिपी पाहिजे असेल याची तर नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेल बनवायचं. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो. तर इथे माझं लिंबू पाणी आणि इथे मोजिटो, ब्ल्यू मोजिटो. तर किती छान दिसतं आहे, मस्त, बघू शकता एकदम मस्त दिसतं आहे. ही मी भाजी निवडण्यासाठी घेऊन आलेली आहे. तर कशी निवडायची सांगते तुम्हाला. आणि अशी भाजी दिसते, आता ही काढून घेते. फ्रेश आहे, तर बघू शकता अशी दिसते भाजी. तर कशी निवडायची, फक्त ज्या काड्या असतात ना, ह्या वरच्या काड्या त्याच काढून घ्यायच्या आणि बाकीचं ठेवायचं आहे. जे घाण काही असेल तुमची काढून टाकायची आहे. मुळ्या असतात त्याच्या वगैरे, ही तर निवडलेली दिसते मला पूर्ण. फक्त काही अशी खडे वगैरे असतात ना, ते निवडून घ्यायची फक्त, बाकी काही नाही. तर ही निवडलेली आय थिंक पूर्ण. नुसते आपल्याला कापून घ्यायची आणि अशा काड्या असतात ना त्याच्यामध्ये, काड्या खडे तेच फक्त बघून घ्यायची जर निवडलेली असेल. आणि काही भाज्या असते त्याला मुळ्या पण येतात, अशा इथे मुळ्या, तर त्या मुळ्या काढून घ्यायच्या आहे. पण याच्या मुळ्या काढलेल्या आहे आय थिंक. तर सगळी भाजी निवडलेली, फक्त आता मी अशी काड्या खडे अशी काढून घेणार, निवडून घेणार. आणि अशी भाजी मस्त साफ करून, साफ नाही करायची आधी, आपल्याला काय करायचं, पूर्ण स्वच्छ केली आपण तर मस्त बारीक बारीक चिरून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवेलच मी. आता मी ही निवडलेली भाजी, त्याला काही काढायचं गरज नाही, मुळ्या वगैरे काहीच नाही आहे. तर आता पटापट काड्या वगैरे खडे वगैरे काढून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं दाखवते. चहा पिल्यानंतर इथे बघू शकता अशा काड्या निघतात अशा. तर इथे साईडला ठेवून काढायची. तर चला, याचं तुम्हाला सांगतेच मी, कुठे भाजी उगते वगैरे किंवा कुठे मिळते ही भाजी. आणि बाजारात आता सगळीकडे येते, पण कोणत्या ठिकाणी उगते वगैरे त्याचे काय गुणधर्म आहे ते नंतर सांगतेच तुम्हाला, भाजी करता म्हणजे मुटकुळे करता. तर आता पहिल्यांदा मी भाजी एकदम साफ करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर आत्ता वाजले आहेत 7:30 आणि मी मस्त खिचडीचा प्लॅन आहे. खिचडी आणि याचे ह्या भाजीचे मुटकुळे किंवा मग असे हे पण करेल थालीपीठ 2-3. तर मुटकुळे करून ठेवले की फ्रीजमध्ये चांगले असतात. तर ह्या भाजीला याची पण भाजी म्हणतात, काय चिगळची भाजी, चिवळीची भाजी अशी पण म्हणतात ह्या भाजीला. आणि सगळीकडे आता उन्हाळ्यामध्ये येते ही भाजी. आणि मेन म्हणजे ही खूप थंड भाजी असते. थंड म्हणजे उन्हाळ्यामध्ये येते ना, तर थंड भाजी असते. आणि पहिले काय करायचे पूर्वी, बाळांना मस्त याच्यावर ही भाजी तोडून आणायचे आणि मस्त अशा कपड्यामध्ये, पातळ कपड्यामध्ये असं टाकून आणि मस्त झोळीमध्ये किंवा बेडवर असं ठेवून ते त्याच्यावर बाळाला झोपायचे. म्हणजे थंड भाजी असते ना ती, तर त्याच्यामुळे तशी करायची पहिले. आणि ही भाजी काही लागवड नाही होत ह्या भाजीची, ती आपोआप उगते, बांधाला वगैरे उगते. जिथं आता एखादं वेगळं पीक घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे किंवा मेथी आहे किंवा मग पालक आहे, त्याच्या बाजूला एकदम पाणी वाहतं ना असं एका साईडला, असं बांधाच्या तिथून मधून ती बांधाला म्हणजे मातीला अशी साईडने येते ती भाजी. तर मग खूप गुणकारी आहे. आणि उन्हाळ्यात काय यूज होतो, तर उन्हाळ्यामध्ये काहींना कसं एकदम उष्णता येते, तोंडाला पुरळ येतात वगैरे, घामोळ्या येतात किंवा मग त्रास होतो, पोटाचा त्रास वगैरे, अशी आग होते.
तर त्याच्यासाठी ही भाजी उपयुक्त असते, कारण ती भाजी खूप थंड आहे ना, तर आपली शरीरातली उष्णता कमी करण्यास मदत करते. तर तेच आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे येते, महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडे येते भाजी ही. आणि बहुतेक सगळेच खातात ही भाजी. भाजी करून वगैरे खूप प्रकार करतात. भाजी करता, मुटकुळे करतात, थालीपीठ करतात. तर मी आज मुटकुळे करून ठेवणार आहे, बाकीचं थालीपीठसाठी पीठ ठेवणार आहे. तर मुटकुळे का आवडलं तर फ्रीजमध्ये ठेवून देणार, कारण भरपूर भाजी बघू शकता एवढी भाजी ती. आणि इथं एवढी निवडलेली आहे ह्या साईडला. तर हे काढून टाकणार, मोठे मोठे काड्या जे होत्यात ना त्या. तर मुटकुळे करणार, थालीपीठसाठी करणार. आणि भाजी करून ठेवली की एवढी खाली जात नाही. तर मुटकुळे करून ठेवली ना, मग फ्रीजमध्ये ठेवून देईल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा 2-3 मुटकुळे काढून फ्राय करून घेणार. त्यासाठी मी मुटकुळे करणार. तर कशी करते मी तुम्हाला दाखवतेच. आता ही भाजी मस्त बारीक चिरून घेणार. तर चला दाखवते पटापट. ही भाजी मी कशी कापून घेणार, याच्यात सगळं कांदा धुवायची आहे. तर अशी सगळी निवडून घेतलेली आहे या साईडला, खडे वगैरे. फक्त आपल्याला अशी थोडीशी बारीक करून घ्यायची नसती, नावाला अशी बारीक. तर मोठे मोठे असतात त्याचे ते फांद्या वेलासारखी असते ही भाजी. तर इकडे चिवची भाजी सुद्धा म्हणतात, चिवळ अशी म्हणजे आहे भाज्या, म्हणजे ह्या भाजीचे नाव आहेत वेगवेगळे. तर इथे बघू शकता अशी झालेली आहे कापून. आता इथे ठेवते. आता पटापट घेते कापून आणि मग धुवून घेणार. आणि त्याच्यासाठी भरपूर सारा लसूण लागणार आपल्याला. लसूण, मिरची, ओवा आणि जिरे थोडेसे वगैरे असं लागणार. तर चला पटापट करून घेते. बघू शकता. आणि एवढा कचरा निघाला त्याच्यामध्ये. इथे माती आहे, पण खालची तिने वचवची कापून घेतली. आणि एवढं मी निवडलेलं मोठे मोठे काड्या आहेत. तर बघू शकता इथे मोठे मोठे काड्या आहेत. तर एवढी भाजी झालेली आहे. आता मी मस्त धुवून घेते आणि पुढचं दाखवते तुम्हाला. तेच लसूण सोडत होती, तर मी किती लसूण सोडायचं मला दाखवते. खूप सारा लसूण सोडलेला आहे, बघू शकता. तर भरपूर सारा लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. म्हणजे 7-8 हिरव्या मिरच्या पण आहे. तर मस्त आता बारीक कुटून घेणार याच्यामध्ये खलबत्त्यात मिरच्या. आणि त्याच्यानंतर पुढचं दाखवतेच. आणि ती भाजी पण मस्त धुतलेली आहे. तर ती अशी निथळून एका दुसऱ्या भांड्यात ठेवेल. आधी मिरची आणि याचं काय म्हणता, लसूण मिरचीची चटणी करणार म्हणजे कुठून. तर चला पटापट करून घेते आणि दाखवते पुढचं डायरेक्ट तुम्हाला. तर इथे मी मिरच्या आणि लसूण मस्त कुटून घेणार आहे. आणि मस्त छान बारीक कुटायचं आहे. आणि आपल्याला ओवा पण असा थोडासा हातावर चोळून वगैरे टाकायचा, जिरे पण तरीच टाकायचे सगळं. तर आता इथे मिरच्या आणि ते कुटून घेते पटापट आणि मग पुढचं दाखवतेच तुम्हाला. तर चला. इथे मी भाजी मस्त स्वच्छ धुवून आणि काढून घेतलेली आहे, एकदम निथळून घेतलेली आहे. आणि एक साईडला तुम्ही बघत असणार तिथे पाणी पण तापत ठेवलं आपल्या वाफेसाठी. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर बेस्टच आहे. स्टीमरमध्ये काही पण होऊ शकतं, पण माझ्याकडे स्टीमर नाही म्हणून मी हे पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यावर ही जाळी ठेवणार आहे आणि त्याच्यात अशी मुटकुळे ठेवून देणार. तर पाणी तापत ठेवलं म्हणजे पटापट होईल लवकर. तर आता इथं याच्यामध्ये काय काय टाकणार मी तुम्हाला दाखवते भाजीमध्ये. तर चला. तर एवढी भाजी आहे आणि अंदाजानुसार मी पीठ टाकणार. फक्त हे तांदळाचं पीठ ते मोजून टाकलेलं आहे, म्हणजे जी मोठी वाटी आहे ना तीच टाकणार आहे एवढी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल ना तुमच्याकडे, ज्वारीचं असेल ते पण टाकू शकता, नाहीतर ते कोणतंच नाही टाकलं, नुसतं आपलं डाळीचं पीठ टाकलं तरी चालतं. तर आता माझ्याकडे होतं तांदळाचं म्हणून तांदळाचं टाकणार. त्या तांदळाचं का टाकतात की त्याच्याने मस्त खरपूस होतात आणि असं भाजताना किंवा तळताना शालो फ्राय करतो ना आपण मुटकुळे, त्यावेळेस एकदम क्रिस्पी होतात. तर इथे मी अंदाजे डाळीचं पीठ टाकणार आहे, कारण भरपूर टाकायचं आहे डाळीचं पीठ. आता थोडं टाकून बघेल, मळून बघेल, जर अजून गरज असेल तर अजून थोडं टाकेल. तर एवढं टाकलेलं आहे सध्या त्याच्यात. नंतर हे तांदळाचं पीठ एवढं टाकून देणार. आणि ओवा घ्यायचा आहे. ओवा आपल्याला
असा हे करून टाकायचं आहे, क्रश असं करून टाकायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरचीची चटणी जी वाटली होती ती इथे बघू शकता, ही टाकायची आहे. तर मी सगळी अशी टाकणार आहे. भरपूर तिखट मिरची आहे म्हणून मग सगळी टाकते. लसूण हिरवी मिरचीची चटणी, त्याच्यात आपल्याला टाकायचे लाल तिखट कलरसाठी. आता एवढी मिरची तिखट नाही पण टाकते मी थोडीशी. नंतर हळद आणि जिरे पण आपल्याला अशीच टाकायची, छान चव लागते. तर एवढं टाकलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचं मीठ चवीनुसार. आता फक्त आपल्याला असं मळून घ्यायचं आहे आणि वाटलंच तर पाणी टाकायचं आहे. तर पाणी थोडंसं कमी वाटतं पण असं थोडंसं हे करून घ्यायचं. आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकून द्यायचं, तेल टाकायचं थोडंसं अंदाजे. तर इथं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाण्याची गरज वाटते मला, तर पाणी टाकून घेणार. थोडंसंच टाकायचं, नाही तर पाणी सुटतं त्याला. तर असं एकदम हाताने अशी दाबून दाबून मळायचं पीठ. तर आता थोडंसं पाणी टाकते. तर आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करते. एकदम थोडं थोडं करायचं आहे कारण मग लगेच कारण पाणी सुटतं त्याला. आणि आधीच त्या भाजीमध्ये खूप पाणीदार भाजी असते एकदम. तर आता इथे मळून झालेलं आहे पीठ मस्त याचं चिबळच्या भाजीचं. तर आता आपण जाळीला तेल लावून घेणार, म्हणजे टाकणार नाही ते. तर जेवढे होतील तेवढे करते. याच्यामध्ये बाकीचं पीठ आपण ठेवून देऊ शकतो पराठे सकाळी थालीपीठ करण्यासाठी. तर मी आता थालीपीठ पण करून दाखवणार तुम्हाला एक, पण आता सध्या तर मुटकुळे करून घेते. तर आता इथे मी मुटकुळे कसे करणार, जसं आपण नॉर्मली कोथिंबीर वड्यांचे मुटकुळे करतो ना त्या पद्धतीचे छोटे छोटे करणार. जे मोठे मोठे असतात ते नाही करणार, तर असे छोटे छोटे. तर बघू शकता इथे मी आता याच्यात ठेवते. असे जेवढे होतील तेवढे करेल. आणि बाकीचं पीठ आपल्याला थालीपीठसाठी उद्या सकाळी नाश्त्याला करणार. आता एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवणार कसं होईल ते. तर आता अशी पटापट मुटकुळे करून घेणार. मुटकुळे पण रेडी आहे. तर आता 15-20 मिनिटांनी तुम्हाला दाखवेल ते. आणि आता थालीपीठ करून घेऊ आपण. एवढं पीठ उरलेलं आहे, तर त्याचे 2-3 थालीपीठ होतील, तुम्हाला दाखवते. तर चला, तर थालीपीठ करून घेऊ. आणि थालीपीठसाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मुटकुळ्यांसाठी जाड लागतं ना, तर थालीपीठसाठी थोडंसं पातळ. तर थालीपीठसाठी असं करून घेतलेलं आहे. तर तवा तापत ठेवते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे तवा तापलेला आहे. तर आता थोडंसं तेल लावून घेणार त्याला. मग आपलं थालीपीठ थापायचं आहे. तर इथे बघू शकता एवढा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी पण लागणार आहे. थोडंसं पाणी पण लागणार आहे थापण्यासाठी.
छोटे छोटे करते मी अशी थालीपीठ, छान म्हणजे छोटे छोटे तुटत नाही वगैरे. काही कशी पिशवी प्लॅस्टिकचं पिशवीवर थापून घेतात मग टाकतात, पण तसं नाही जमत मला, किंवा फडक्यावर वगैरे ते जमतं, पण प्लॅस्टिकचं पिशवीवर. तर इथे आता तीळ घेतलेली आहे. आता तीळ टाकते अशी त्याच्यावर थोडी थोडी, ती पण अशी थापून द्यायची आहे. आणि थोडंसं तेल आजूबाजून टाकून द्यायचं. तर आता मस्त चांगलं असं शेकू द्यायचं. तर आता उलट केलेलं आहे, तुम्हाला दाखवते. मस्त पटकन शेकून जातात थालीपीठ. आता होतील, आता याचे 3 करते, 3 होतील. आपला पहिला पराठा मस्त रेडी आहे. चिघळचा पराठा, काय म्हणतात, चिवळची भाजीचा पराठा. पराठा नाही म्हणतात, थालीपीठ. तर मस्त तीळ लावलेली रेडी आहे. किती छान दिसते का. तर चला आता पटापट करून घेते आणि टेस्ट पण करून दाखवणार तुम्हाला. तर इथे मस्त थालीपीठ रेडी आहे चिवळच्या भाजीचे. तर कसे वाटले ते नक्की सांगा. आणि आता मी टेस्ट करून सांगते कसे झाले. खूप छान झाले. तांदळाचं पीठ टाकलेलं तर खूपच मस्त लागतं, एकदम क्रिस्पी. आणि सेम आपलं हे जे कोथिंबीरची पराठे करतो ना आपण, कोथिंबीरची थालीपीठ सेम तसेच लागतात. आणि थोडीशी आंबटसर भाजी राहते ना ही, तर खूप छान चव येते. जसं आपण लिंबू टाकलं आणि मग खातोय अशी चव आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि नक्की करून बघा. एकदम साधे सिंपल, इतकी क्रिस्पी. आणि तीळ लावलेली मस्त, तर तीळ लावलेली एकदम क्रंचीनेस लागतो याचा. तुम्हाला कशी वाटली नका सांगा. आता इथे मुटकुळे पण होत आहे. आता खिचडी टाकून येणार एक साईडला, त्याच्यानंतर मुटकुळे तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवेल. चला बोलते नंतर. लाईट लावू कशाला? 2 किती टाइम? किती? हां नको, नंतर लावू आपण. हां 2 टाइम. काय करायचं? काय खायचं तुला? काय खायचं? हो तिथं लावायचं. हां काय खायचं तुला? अशा आपले मुटकुळे झालेले आहे. आता गॅस ऑफ करू, कारण खूप वेळ झाला. 20-25 मिनिट ठेवले मी. इथे थोडी ओपन करून, आता काहीच लागत नाही सुरीला, तर आता थोडंसं ओपन करून ठेवणार. तर इथे आपले मुटकुळे अशी रेडी झालेले आहे. तर आता थोडं थंड होऊ देणार आणि त्याच्यानंतर फ्राय करणार. माझ्यासाठीच फ्राय करणार आहे, कारण वेगळं त्यांच्यासाठी खिचडी टाकलेली आहे. आणि ते पराठे खाली इतके छान लागले ना. तर आता हे थंड होऊ देते, नंतर फ्राय करणार. आणि तेव्हा दाखवतेच तुम्हाला कसे शॅलो फ्राय करणार. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता,
पण शालो फ्राय कसं बेस्ट असतं आपल्यासाठी. तर आता मी 2 आता थंड होऊ देईल, बाजूला काढून घेईल, मस्त कट करेल आणि मस्त शालो फ्राय करणार. तर दाखवते तुम्हाला नंतर. चला, तर इथे मी 2 मुटकुळे काढून घेतलेले आहे, बघू शकता असे झालेले आहे, इतकी मस्त फुगलेले आहे. तर सोडा नाही टाकला, काहीच नाही टाकला, तर मस्त कट करणार. त्याच्याला कट करून घेते छान. मस्त अशी कट केलेली आहे, बघू शकता. असं तर इथे मस्त कट केलेले आहे मुटकुळे असे गोल गोल. आता हे शालो फ्राय करून घ्यायचे, नाही तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता जसे पाहिजे तसे. तर असे, आणि तुम्ही हे मस्त आता भेटतात ना, मग फ्रीजमध्ये मुटकुळे असे करून ठेवायचे. तेव्हा आपल्याला भाजीचा खूप कंटाळा आला करायचा, थोडंसं लाईट लाईट खायचे, तर हे मस्त 2 काढायचे, कापायचे, तळायचे, शालो फ्राय करायचे आणि खायचे. इतके लगेच पोट भरून जातं. तर तेच मस्त आता हे तळते खूप छान. आणि टिफिनला पण देऊ शकता, डब्याला मुलांना तुम्ही, ऑफिसला, तर असं देऊ शकता, खूप छान लागतात. आणि तेच कोथिंबीर वड्या लागतात तसेच, पण हे डिफरंट चव आहे याची. त्याच्यात लसूण भरपूर आहे, नंतर ओवा आहे, बाकीच्या हिरवी मिरची आहे, मीठ आहे, असं ह्या गोष्टी असल्यामुळे खूप छान लागतं. आणि तांदळाचं पीठ आहे, त्याच्याने क्रिस्पीनेस येतो एकदम. तर आता इथे तवा तापलेलंच, तेल टाकून घेते. तर इथे तेल तापलेलं आहे, आय थिंक आपण टाकून बघू. तर अशी एक ठेवून मस्त तळून. नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता एका प्लेटमध्ये काढून ठेवते आणि गॅस ऑफ करते. इथे झालेले आहे. तर इथे असं काढून घेणार, तर किती छान दिसतंय, मस्त गोल्डन झालेलं आहे. तर इथे आपले मुटकुळे एकदम रेडी आहे मस्त खाण्यासाठी. तर बघू शकता एकदम मस्त छान. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा केचप सोबतसुद्धा खाऊ शकता. आणि आपण खिचडी वगैरे केली तर तेव्हा पण तोंडी लावण्यासाठी खूप छान आणि क्रिस्पी आवाज येत असेल, एकदम मस्त आहे. आणि मस्त लिंबू पिळून असं खायचा. तर किती छान दिसते डिश. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. तर चला, इथे मस्त मुटकुळे पण झालेले आहे. तर आज मी तुम्हाला 2 प्रकार करून दाखवले चिवळच्या भाजीचे. तर आमच्या इकडे म्हणजे मी तर चिवची भाजी म्हणते. तर खूप गुणकारी आहे, इतके टेस्टी लागतात, इतके छान लागतात ना, एकदम क्रिस्पी झालेली आहे. आणि तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये, तर खूपच क्रिस्पी लागत आहे, खूप मस्त झालेले आहे. तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता सकाळी. आता इथे मी करून ठेवले आहे ना मुटकुळे, ते थंड होऊ देईल, एका डब्यात कंटेनरमध्ये काढेल आणि फ्रीजमध्ये देईल ठेवून. मग जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही करून 2-2, 3-3 मस्त कापून वगैरे फ्राय करून खाऊ शकता. तर इतकी छान झालेली आहे, ट्राय करा. एकदम सिंपल सोपी रेसिपी. मी दोन प्रकार दाखवले तुम्हाला, थालीपीठ पण दाखवलं, मुटकुळे पण दाखवले. कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट करून. तर
तर तेच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.